नमस्कार मित्रांनो, भक्तिसारे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गणपतीला बुद्धीचे देवता म्हटले जाते. त्यांना बुद्धीचे देवता का म्हटले जाते याची कथा आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. एके दिवशी शंकर पार्वतीने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले. गंमत म्हणून दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली. स्पर्धा होती की दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी परत येतं. आधी परतणारा जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल. हे ऐकल्या क्षणी कार्तिकेय तत्काळ आपल्या वाहनावर म्हणजेच मोरावर आरूढ होऊन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. गणपती मात्र कोणत्याच घाईत दिसत नव्हते. त्यांना अगदी सावकाश आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वंदन करू लागले. पार्वतीने त्यांना म्हटले, "अरे बाळा, तुझा भाऊ कितीतरी पुढे पोचला असेल आणि तू इथेच." त्यावर गणपती स्मितहास्य करत म्हणाले, "तुम्ही दोघंच माझे जग आहात आणि तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे." हे ऐकल्यावर शंकर पार्वतीला गणपतीचे कौतुक वाटले. त्यांनी गणपतीला म्हटले, "तूच खरंच बुद्धिमान आहेस. आता संपूर्ण जग तुला बुद्धिदाता म्हणून ओळखेल." तर मित्रांनो, तुम्ही बघितले की भगवान गणेशाला बुद्धीची देवता का म्हटले जाते. त्यांनी कोणतीही गोष्टीची घाई न करता आधी गोष्ट समजून घेतली. कारण आपले आईवडीलच आपले जग आहे. त्यांनी आपल्याला जग दाखवलेले आहे. त्यामुळे त्यांना प्रदक्षिणा घातली म्हणजेच पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटले.